आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मला तर काही सुचतच नाहीये। तुम्ही दरवाजा लॉक केला होता का बंद केला होता का? अगं हो मम्मी, पण काल एक मुलगी आली होती आणि ती म्हणाली खाली पप्पा वाट बघतात, म्हणून आम्ही सगळे घाईघाईमध्ये निघालो आणि तेवढ्यात आम्ही तिथे स्टोर रूम मध्ये अडकलो आणि त्यानंतर लक्षातच येत नाहीये आम्ही लॉक केला की नाही दरवाजा। लक्षात कसं नाहीये तुमच्या? एवढ्या मोठ्या झालात ना तुम्ही? एवढी मोठी गोष्ट कशी विसरू शकता? इतक्या बेजबाबदार कशा झालात तुम्ही? एवढा महाग हार असाच खोलीमध्ये टाकून निघून गेलात, दरवाजा पण लॉक नाही केला तुम्ही। कसली इतकी घाई होती तुम्हाला? आई बाबाला खड्ड्यात घालायला जन्माला आलेत या पोरी। उभा राहिला काय तोंड दाखवू? सगळी माझी चूक, सगळी माझी चूक आहे। तुम्ही दोघं आता सांसारिक जीवनात प्रवेश करत आहात, तेव्हा देवाचे आभार माना। आकाश, सांसारिक जीवनात की बॉक्सिंग रिंग मध्ये हे तू विचार करा। तुला आमची साक्षी साधी वाटत असेल, पण या मांजरीने नख काढली ना तर अगं आई, मी मस्करी करत होतो। आकाश, तू खरंच खूप लकी आहेस, तुला साक्षी सारखी मुलगी मिळाली। हा, आता साक्षी तुझी जबाबदारी आहे, तुझं तू बघून घे, आम्ही सुटलो। अरे मुहूर्त नावाचा काही प्रकार आहे का नाही? गप्पा मारायला भरपूर वेळ आहे, गप्पा नंतर मारा, आधी मला विधी सुरू करू द्या। ए, तुझी फालतूगिरी बंद कर, त्यांना त्यांचं काम करू दे। गौतम, चल आपण एक सेल्फी काढूया। गौतम स्माइल। माझी ड्रीम गर्ल अजून कशी दिसत नाहीये? कुठे राहिली ती? भाऊजी, अहो तुमची बायको आणि मुली कुठे आहेत? ते सगळे विधी सुरू झालेत आणि त्यांचा पत्ताच नाही। आणि आसावरीला करवली म्हणून उभं राहायचं होतं ना। तयार झाले होते मगाशी सगळे, त्या थांबा मी फोन करून बघतो।